शाळेतील मुलींवर वाढत्या अत्याचाराचं प्रमाण, बलात्कारांच्या घटना, छेडछाडीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे। या विषयाच्या संदर्भात अतुल्य महाराष्ट्राचे प्रतिनिधी दादा पवळ यांनी अंभोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांच्याशी साधलाय संवाद। महिला आणि मुलीवरती अत्याचाराचे प्रमाण खूप प्रमाणात वाढले आहे। तरी आता आपण अंभोरा पोलीस स्टेशन येथे आहोत। अंभोरा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे सर आहेत आपल्यासोबत। सर, काय सांगाल आपण, काय आवाहन करणार मुलींना, कशा प्रकारे म्हणजे समज देणार तुम्ही, कशा प्रकारे सांगणार ना फायदे काय असते, तोटे काय असते? नमस्कार सर्वांना। आपण बघत आहोत सध्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सध्या मुलींविषयी, महिलांविषयी जे अन्याय अत्याचाराचे गुन्हे घडत आहेत, त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर भारतही हादरून गेलेला आहे। अशा गोष्टींना आळा बसवण्याकरता आपण अंभोरा पोलीस स्टेशन मार्फत पोलीस काका आणि पोलीस दिदी उपक्रम चालू केला आहे। पोलीस काका आणि पोलीस दिदी या उपक्रमाअंतर्गत आपण अंभोरा पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना त्यांच्याविषयी जे घडणारे अन्याय अत्याचार आहे त्या अनुषंगाने सखोल माहिती देत आहोत। त्यामध्ये गुड टच, बॅड टच काय याबाबत आपण विद्यार्थ्यांना माहिती देऊन जागरूक करत आहोत। तसेच लहान मुलांच्या बाबतीत कोणते कायदे आहेत, कोणते कलम आहेत, त्यांना काय शिक्षा आहे याबाबत आपण त्यांना माहिती करून देत आहोत। तसेच विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत आहोत, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर होऊन त्यांच्याबद्दल काही जर अन्याय, अत्याचाराच्या, लैंगिक छळवणुकीच्या गोष्टी घडत असतील तर ते तात्काळ आपल्याला पोलीस स्टेशनला तक्रार देऊ शकतात। तसेच अनेक विद्यार्थी किंवा पालक आपल्या मुलांचं नाव खराब होऊ नये, चारित्र्यापोटी, समाजाच्या भीतीपोटी पोलीस स्टेशनला तक्रार देत नाहीत, अन्याय सहन करतात। तर या गोष्टी घडू नये म्हणून आपण अंभोरा पोलीस स्टेशन मार्फत एक निर्भया हेल्पलाईन क्रमांक हा आपण सर्व अंभोरा पोलीस स्टेशन हद्दीतील शाळांमध्ये एक बॅनर स्वरूपात तयार करून शाळेच्या मुख्य गेटवर लावत आहोत, जेणेकरून जर कोणत्याही विद्यार्थिनीला किंवा विद्यार्थ्याला त्याच्यावर अन्याय अत्याचार होत असेल आणि त्याच्याबाबत तक्रार असेल तर तो तात्काळ 24 तासात आपल्याला त्याच्यावर तक्रार करू शकतो। त्याचं नाव आपण गोपनीय ठेवत आहोत आणि जो व्यक्ती त्याला त्रास देणार आहे, अन्याय करत आहे, अत्याचार करत आहे, त्याच्यावर आपण तात्काळ कारवाई करत आहोत। तर या अनुषंगाने पालकांची एक जबाबदारी आहे, आपल्या मुलांना, आपले मुलं शाळेत कोणत्या बसने जातात, शाळेत कोणासोबत राहतात, याचं पालकांनी जागरूकतेने त्याच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे। मुलं कोणत्या वाईट वळणाला लागणार नाही याच्यावर पालकांनी लक्ष ठेवलं पाहिजे। आपल्या मुलांना लहान वयामध्ये चांगले संस्कार लावले पाहिजे, जेणेकरून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत। या संदर्भात सखोल माहिती आपण पोलीस काका आणि पोलीस दिदी उपक्रमात देतच आहोत। परंतु सर्व पालकांना माझी एक विनंती आहे, आम्ही जो हा उपक्रम चालू केला आहे त्यासाठी आम्ही जे मार्गदर्शन करत आहोत आणि आपले पोलीस स्टेशनच्या हद्दीत 84 गाव आहेत, त्याचा आपण एक पोलीस मित्र म्हणून ग्रुप तयार केलेला आहे। त्याच्यावर वेळोवेळी जनजागृतीपर जे मेसेज टाकत आहोत, म्हणजे जेणेकरून गुन्हे घडणार नाही, त्यासाठी सर्वांनी सहकार्य करणं गरजेचं आहे। आणि आम्ही पोलीस स्टेशन मार्फत जे आव्हान करतो त्या सूचनांचं सर्वांनी पालन जर केलं तर मला खात्री आहे की भविष्यात आपल्या हद्दीमध्ये महिलांविषयी असेल, मुलींविषयी असेल किंवा इतर कोणाही विषय असेल, कोणताही गुन्हा घडणार नाही। तर आमची एक शेवटची विनंती असेल तर सर्वांनी सहकार्य करा, सर्वजण सुरक्षित राहतील, आपण सर्वजण एकत्र मिळून काम करूया आणि सर्वांचा विकास साधूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।